जय महाराष्ट्र मित्रांनो, निवडणुकीच्या तोंडावरती बीजेपीसह शिंदे सेनेला सर्वात मोठं खिंडार तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महानगरपालिका विजय सविस्तर बघूया. ठाकरेंची पावर चौपट वाढली आणि मुंबई नगरपालिका पुन्हा येणार उद्धव ठाकरेंच्या ताब्यात. नेमकं काय घडलंय? महाराष्ट्रात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू असताना ठाकरेंचा हा मास्टर स्ट्रोक मात्र महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरवताना दिसतंय. मित्रांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातील ही घडामोड. नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे आणि नेमकं पुढे काय घडणार? मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये लीड करताना जाणवते. शिंदे सेना अजित पवारांची राष्ट्रवादी केंद्रासह राज्यातून सत्तेतून बाहेर काढण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंना केंद्रात मोठं बळ मिळताना दिसतंय. ठाकरेंचे 9 खासदार, भाजपचे 9 खासदार, सगळ्याच खासदारांची सेम बाजू असल्या कारणाने शिंदे सेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रातून डच्चू देण्याची जोरदार तयारी असतानाच मुंबई महानगरपालिका महायुती एकत्र लढणार का? असं झालं तर मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पुन्हा जैसे ती शिवसेना आणि असंख्य आमदारांचा खासदारांचा प्रवेश होणार, ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. मुंबई महानगरपालिका निवडणुका होण्याच्या तोंडावरती मुंबईत ठाकरेच हवे असे सगळीकडेच बॅनर लागण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे नेहमीच मुंबईसोबत लॉयल राहिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे मुंबईतल्या प्रत्येकाने उभं राहणं गरजेचं आहे असे सामान्य मुंबईकर आता घरोघरी जाऊन सांगू लागले आहेत. मुंबईवर जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा धावत होता तो ठाकरेंचा सैनिक, मग तो उद्धव ठाकरेंचा सैनिक असो किंवा राज ठाकरेंचा सैनिक असो, असं सध्या लोक समजावून सांगू लागले आहेत. मग पूर असो किंवा दहशतवादी हल्ला असो की रजा अकादमीचा राडा असो, तेव्हा रस्त्यावर होता तो ठाकरेंचा शिवसैनिक. असं सध्या सगळीकडेच शिवसैनिकांचा जोरदार प्रचार मुंबईमध्ये आतापासूनच चालू झाल्याचं आपण पाहतोय. या सगळ्या घडामोडींसह शिंदे सेनेतून मुंबईतून जवळजवळ 38 ते 40 नगरसेवकांना आता अस्थिरता वाटू लागली आहे, अस्वस्थ वाटू लागले आहे. उद्धव ठाकरेच हे आपले खरे नेते आहेत. मुंबईमधून ठाकरे बंधूंची युती झाली तर आपलं मुंबईतलं राजकारण संपून जाईल, आपल्याला पुन्हा निवडून येणं अशक्य होईल. या सगळ्या भीतीपोटी अनेक नगरसेवकांनी आता उद्धव ठाकरेंचा रस्ता धरण्यास सुरुवात केली आहे. यातच माजी आमदार, माजी खासदार यांनाही आता ठाकरेंची भीती नव्हे तर ठाकरे जवळचे वाटू लागल्याचं मुंबईच्या सगळ्याच सर्वेवरून आता समोर येत आहे. आज ठाकरेंच्या पडत्या काळामध्ये मुंबईकरांनी ठाकरेंसोबत राहणं गरजेचं असल्याचं दावा केला जात आहे. कारण की मुंबईकरांच्या वाईट काळामध्ये जी माणसं तुमच्यासोबत असतात त्यांची जर कधी वाईट वेळ आली तर तेव्हा त्यांच्या पाठीशी ठामपणे आपण उभं राहावं असं सध्या मुंबईतून कळतंय. कारण वेळ सर्वांची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही असे सगळीकडे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर होईल. मुंबई महानगरपालिकेसह ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, नवी मुंबई महापालिका, पनवेल महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठाकरेंचा वर्चस्व तुम्हाला आणायचा आहे असे सध्या बोललं जात आहे. मग सुरू होईल 2 ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई. ती शेवटची लढाई असेल. ही लढाई सोपी नाही. विरोधात गडगंज पैसा ओतला जाणार असताना सुद्धा वारं फिरण्याची ताकद ठाकरेंकडे आहे. ठाकरे म्हणजे अशक्य काहीच नाही असं सध्या मुंबईत वातावरण बनू लागलंय. ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र, ठाकरे म्हणजेच मराठी अस्मिता, ठाकरे म्हणजेच आपली सर्वांची मराठीची ताकद असं मुंबईमध्ये वातावरण बनत चाललंय. येणारा काळ कठीण आहे पण मराठी माणूस यावेळी ठाकरेंसोबत राहील आणि राहायला पाहिजे असं सामान्य मुंबईकरांना सध्या मुंबईत वाटू लागलंय. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी मुंबईसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता अनेक नगरसेवकांना, अनेक नेत्यांना, जिल्हा प्रमुखांसह माजी आमदार, माजी खासदारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची स्वप्न आता पडू लागली आहेत आणि त्यांनी आता पुन्हा थेट रस्ता धरलाय तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे. आणि अशा प्रकारे मुंबईतून मित्रांनो पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होण्यास सुरुवात झाली. ही ठाकरेंनी नागपूरमध्ये असतानाच मोठी खेळी केल्यामुळे राज्याचं राजकारण एका क्षणात फिरवण्याची ताकद फक्त आणि फक्त ठाकरे बंधूंच्या मध्ये असल्याचं यावरून सध्या तरी जाणवत आहे. मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप महत्त्वाच्या गणल्या जात आहेत.
भाजप शिंदे सेनेसाठी अस्वस्थ करणारी एकच बातमी म्हणजे मुंबई महानगरपालिका ताब्यात आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना हरवणं आता कधी शक्य नसल्याचं यावरून जाणवत आहे. मित्रांनो, आपणास काय वाटतंय, मुंबई महापालिका पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या ताब्यात येऊन सगळेच नेते पुन्हा परत येतील का? याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे राज येण्यास सुरुवात, आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.